वृषभ राशी, 1 ऑगस्ट नंतर मोठा धक्का, तुमचं नशीब बदलणार, ऐकून डोळ्यात पाणी येईल. नमस्कार माझ्या वृषभ राशीच्या भाग्यवान जातकांनो. आज मी वृषभ राशीच्या सर्व जातकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दैवी संदेश घेऊन आले आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यात आता एक असा काळ सुरू होत आहे जिथे नशिबाचं बंद झालेलं महाद्वार आता स्वतः दैवी शक्तींच्या आशीर्वादाने उघडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमची अडकलेली मालमत्ता, मोठी संधी आणि थांबलेली रक्कम किंवा हक्काची मालमत्ता तुम्हाला अचानक परत मिळणार आहे. हा चमत्कार घडताच तुमचा स्वतःवरचा हरवलेला आत्मविश्वास असा काही उंचावणार आहे की तुम्ही स्वतःही चक्रावून जाल. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. वृषभ राशीच्या जातकांनो, नियतीचा खेळ इथे संपत नाही. कारण या काळात तुमच्या आयुष्यातील खरी ओळख आणि छुप्या शत्रूंचा पराभव होणार आहे. जो माणूस आजपर्यंत तुम्हाला खूप जवळचा वाटत होता, तो अचानक आपलं खरं रूप तुम्हाला दाखवेल आणि त्याचं कारस्थान स्वतःच्या जाळ्यात अडकून उघडं होईल. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. या संकटातून तुम्हाला एक मोठा धडा मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास आधीपेक्षा 100 पटीने वाढेल. कारण दैवी शक्ती नेहमी तुमच्या सोबत आहे. आता आपण जाणून घेणार आहोत आर्थिक परिस्थितीबद्दल. तुमचं कुठलं तरी अडकलेलं काम अचानक सुटणार आहे आणि नवीन मार्ग देखील तुमच्या समोर खुले होणार आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या पैशाचं नीट नियोजन करा. कारण संयम हेच खऱ्या यशाचं गमक आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, नाती आणि घराच्या बाबतीत एक अद्भुत चमत्कार तुमच्या बाबतीत घडणार आहे. जिथे जुना दुरावलेला किंवा तुटलेला संवाद पुन्हा एकदा प्रेमाने जोडला जाईल. त्याच सोबतच तुमच्या घरात एखादी खूप मोठी शुभवार्ता येऊन आनंदाचा काळ सुरू होणार आहे. मनावरील तणावाचे काळे ढग हळूहळू संपणार असून तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांतता लाभणार आहे. वातावरण कितीही सकारात्मक असलं तरी आपल्या शरीराने दिलेल्या लहान सहान इशाऱ्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आरोग्याची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. वाटणाऱ्या अडथळ्यांमध्ये तुमच्या करिअरचा एक मोठा टर्निंग पॉइंट लपलेला आहे. तुम्हाला सांगते, वृषभ राशीच्या लोकांना अचानक एखादी मोठी जबाबदारी, पदोन्नती किंवा आयुष्याला एक वेगळी उत्तम दिशा देणारी संधी तुमच्या हातात स्वतः चालून येईल. कधी कधी मोठी संकट समोर येतील, पण शेवटच्या क्षणी दैवी संरक्षण कसं पाठीशी उभं राहतं याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेणार आहात आणि एखादा मोठा धोका देखील सहज टळणार आहे. नियतीच्या या अद्भुत खेळात अचानक एका लांबच्या प्रवासाचा सुंदर योगही तुमच्या आयुष्यात आता घडून येणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाणीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, सरते शेवटी तुमच्या आयुष्यात एक असा निर्णायक वळण येणार आहे जिथे तुम्हाला एक अत्यंत मोठा आणि तुमचं आयुष्य बदलणारा निर्णय मात्र घ्यावा लागेल. एका नव्या सुंदर आणि समृद्ध भविष्याची हीच खरी सुरुवात आहे. या काळात वृषभ राशीच्या लोकांवर साक्षात कुलदेवतेची कृपा असेल हे तुम्हाला भासणार आहे. तुमच्या आयुष्यातील बंद पडलेलं प्रत्येक काम आता अत्यंत वेगाने मार्गस्थ होणार असून नशिबाचे दरवाजे आपोआप उघडताना तुम्हाला दिसणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जो मानसिक ताण तुम्ही सहन करत होता, त्या तणावाचे ढग आता हळूहळू पांगू लागले आहेत. सूर्यप्रकाशासारखा एक नवीन आशेचा किरण तुमच्या संपूर्ण आयुष्याला उजळून टाकणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचं जर आर्थिक नियोजन बिघडलं असेल ते आता पूर्वपदावर येणार आहे आणि अनपेक्षित मार्गाने पैशांचा ओघ सुरू होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मिळालेल्या पैशाचा नीट वापर करणं हे भविष्यासाठी बचत करणं हे तुमच्यासाठी शहाणपणाचं ठरणार आहे. व्यवसायात झालेल्या मंडळींसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार असून एखादी नवीन मोठी डील किंवा भागीदारी अंतिम टप्प्यात येऊ शकते. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना मात्र वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळणार आहे आणि प्रमोशन किंवा पगारवाढीची बातमी देखील त्यांच्या कानावर पडणार आहे. नियतीचा असा एक आघात खेळ असतो की संकट काळात कोण आपलं आणि कोण परक हे स्पष्टपणे आपल्याला समजतं. तुमच्या पाठीमागे कारस्थान करणारे आणि जवळचेच मुखोटे घालून फिरणारे शत्रू स्वतःच्या जाळ्यात आता अडकणार आहेत आणि जो त्यांचा पूर्ण पराभव देखील तुमच्या समोरच होणार आहे. या कारणामुळे तुम्हाला भविष्यात कोणावर किती विश्वास ठेवायचा
याचा एक खूप मोठा आणि मौल्यवान धडा या ठिकाणी मिळणार आहे. कुटुंबातील वातावरण आधीपेक्षा कधीतरी पटीने अधिक चांगलं आणि उत्साही राहणार आहे. लहान सहान कारणावरून होणारे वाद हे संपणार आहे आणि एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम वाढेल. मनामध्ये असलेला संशय आणि नकारात्मकता निघून गेल्यामुळे घरात मांगल्याचे आणि शांततेचे वातावरण निर्माण होणार आहे. जुने दुरावलेले नातेवाईक किंवा मित्र पुन्हा एकत्र येतील आणि नात्यातील जुला गोडवा परत येईल. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर जुन्या आजारांमधून तुम्हाला मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. तरीही खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीत निष्काळजीपणा तुम्ही करू नका आणि रोज थोडा व्यायाम देखील करत जा. निसर्गाची आणि दैवी शक्तीची ही शिकवण आहे की निरोगी शरीर हेच सर्व सुखाचं मूळ आहे. आता तुमच्या करिअरमध्ये देखील एक असा टर्निंग पॉइंट येणार आहे जो तुमची संपूर्ण विचारसरणी आणि कामाची पद्धत जी आहे ती बदलून टाकणार आहे. एखादी नवीन जबाबदारी ही तुमच्या खांद्यावर पडणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमची खरी क्षमता सिद्ध करण्याची देखील वरिष्ठांकडून संधी मिळू शकते. मित्रांनो, अचानकच एखाद्या लांबचा किंवा अचानक एखाद्या धार्मिक प्रवासाचा योग तुमच्या आयुष्यात घडून येईल, ज्यामुळे तुम्हाला मनात अपरिमित शांतता लाभेल. पवित्र स्थळांना भेट दिल्याने तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा ही काही पटीने वाढेल. विवाहित तरुण तरुणींसाठी हा काळ अत्यंत शुभ असून योग्य आणि मनासारखा जोडीदार मिळण्याचे संकेत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल आणि परीक्षांमध्ये यश मिळवण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात काही वेळा असे क्षण येतात जिथे एका निर्णयावर तुमचं संपूर्ण भविष्य अवलंबून असतं. असाच एक निर्णय तुम्हाला पण घ्यायचा आहे जो तुमच्या प्रगतीचा मार्ग सुलभ करेल. गोंधळून न जाता आपल्या मनाचा आवाज ऐका आणि ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि नंतरच पाऊल टाका. नियती नेहमी कष्टाच्या बाजूने उभी राहते, त्यामुळे भीती मनातून पूर्णपणे काढून टाका. दैवी शक्ती हेच अदृश्य वलय तुमच्यासोबत सदैव आहे आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढते. 15 ऑगस्ट नंतर मोठा धोका. नियतीने कष्टाच्या बाजूने उभे राहते, त्यामुळे भीती मनातून काढून पूर्णपणे काढा. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगते, तुमच्या हातातून काही शुभ आणि पुण्यकर्म घडण्याचा योग आता दिसत आहे. संकटात सापडलेल्या एखाद्या गरजवंताला तुम्ही केलेली मदत तुम्हाला भविष्यात खूप मोठा आशीर्वाद देऊन जाईल. दुकानात किंवा व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील आणि उत्पन्नाचं साधन आणखीनच भक्कम होईल. आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवून जपत राहा, कारण नशिबाची साथ आता तुम्हाला पावलोपावली मिळणार आहे. जमिनीत पेरलेलं बीज असं योग्य वेळ आल्यावर अमृत होतं, तसंच तुमच्या कष्टांचं फळ आता मिळण्याची वेळ आहे. शेतात किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि फायदेशीर ठरणार आहे. न्यायालयातील किंवा कायदेशीर बाबींमध्ये अडकलेली कामं आता तुमच्या बाजूने सुटण्याची देखील या वेळेला शक्यता आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वृषभ राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, तुम्ही आजवर जे सोसलं आहे त्या प्रत्येक दुःखाचा हिशोब आता नियती तुम्हाला सुखाने भरून काढणार आहे. तुमच्या मनात असलेली एखादी जुनी इच्छा किंवा तुमचं एखादं स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी देखील तुमच्या सहकार्यांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य हे मिळणार आहे आणि ऑफिसमधील देखील तुमचं वजन आता वाढणार आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा होईल आणि त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी होणार आहे आणि समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढल्यामुळे तुमचा चेहरा आता आनंदाने फुलून जाईल. ज्यांनी एक वेळी हिणवलं होतं तेच लोक आता तुमच्या प्रगतीचं कौतुक करताना तुम्हाला दिसतील. जातकांनो, लहान मुलांकडून किंवा घरातील लहानांकडून एखादी खूप आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. घरातील जुने वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा दूर होऊन प्रसन्नता नांदेल. जर तुम्ही नवीन वाहन किंवा नवीन वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुमच्यासाठी स्वतःच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि कोणाच्याही चितावणीला बळी पडू नका. त्यानंतर डोक्याने आणि संयमाने निर्णय घ्या, त्यामुळे तुम्ही कधीही तोट्यात जाणार नाही. आयुष्यातील चढउतार तुम्हाला खचवण्यासाठी नसून अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात, हे मात्र कायम लक्षात ठेवा. रात्रीच्या अंधारात जसा नवा सूर्य उगवतो तसंच तुमच्या आयुष्यात यशाचा नवीन सूर्य उगवत आहे. या काळात धार्मिक ग्रंथांचं वाचन किंवा नामस्मरण केल्याने मानसिक शांती ही दुपटीने वाढेल. दैवी कृपा ही केवळ विश्वासावर अवलंबून असतं, त्यावर मनातील 100% मनात श्रद्धा कायम ठेवा. घरामध्ये मांगलिक कार्य किंवा पूजा आयोजित केली जाईल, त्यामुळे सकारात्मकता वाढेल. तुम्ही ठरवलेली कामं वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुमच्या मनावरचा भार हलका होईल.
मित्रपरिवारासोबत वेळ घालवणं शक्य होईल. कामात थोडासा आळस आलाय की तो झटकून टाका, कारण ही वेळ थांबण्याची नसून धावण्याची आहे. भविष्याची विनाकारण चिंता करत बसण्यापेक्षा आजच्या दिवसाचा आनंद घ्या आणि देवाने दिलेल्या संधीचं सोनं करा. मित्रांनो, नियती तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि मात्र तुमचे प्रयत्न आहेत ते 100% या ठिकाणी चालू ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.